आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेल्या 40% करवाढीनंतर राज्यभरामध्ये शेतकरी आक्रमक झालेत। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयात कांदे टाकून निषेध करण्यात आला। दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या चर्चेनंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं 2410 रुपयामध्ये 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला। नवी मुंबई बाजार समितीत देखील याचे पडसाद उमटले, तर धुळे आणि नाशिकमध्ये देखील शेतकरी आक्रमक झालेले आहेत। केंद्र सरकारनं कांदा निर्यात शुल्क वाढवल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला। राज्यभरात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। कांद्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला घेरण्यासाठी विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा मिळाला। सर्वसामान्य ग्राहकाचा याच्याविषयी कोणताही आक्रोश नव्हता, परंतु असं असताना सुद्धा केवळ महागाई आटोक्यात आणतो आहोत हे दाखवण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याचा बळी दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे। नाशिक, लासलगाव, आळेफाटा, अहमदनगर, श्रीरामपूर, राहुरी आणि सोलापूर या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला। दरम्यान शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेत नाफेड मार्फत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। मी देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांचे, वाणिज्य मंत्री आदरणीय पियुष गोयल साहेबांचे मी मनापासून महाराष्ट्राचा कृषी मंत्री या नात्याने त्यांना धन्यवाद देतो। आणि त्यांना मी आणखीनही विनंती केली आहे की 2 लाख टन पेक्षा जर जास्त कांदा आला तर या ठिकाणी तो सुद्धा आपण याच भावाने खरेदी करावा, तर त्याला सुद्धा त्यांनी सकारात्मक या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। केंद्र सरकारच्या निर्णयावर शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही। मोठ्या प्रमाणात कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक असताना केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांचं निर्यात कर लागू केल्यामुळे जे नुकसान होणार आहे ते बिलकुल भरून येणार नाही, भाव स्थिर होणार नाही। नाफेड मार्फत कांदा खरेदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। केंद्राच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचा दावा विरोधकांनी केलाय। एकीकडे नाफेडनी मागच्या काळातही कांदा घेतलेला नाही, ज्यावेळेस कांद्याचा प्रश्न महाराष्ट्रात उभा झाला। नाफेडनी ना तूर घेतली, ना चना घेतला, ना कापूस घेतला, आणि त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही आर्थिक परिस्थिती कमजोर करण्याचं काम सातत्यानं भाजप प्रणित व्यवस्था करते आहे। कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पेटलंय। कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय रास्त ठरवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय, तर विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय। त्यामुळे कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण ढवळून निघालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। केंद्राच्या देशांतर्गत महागाई आटोक्यात ठेवण्यासाठीच्या कांद्यावरील निर्यात शुल्कात 40% वाढवल्याच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलं तापलंय आणि त्यासाठी कृषी मंत्र्यांनी थेट नवी दिल्ली गाठली आहे, तर उपमुख्यमंत्र्यांनी थेट जपानवरून शिष्टाई करत नाफेडकडून कांदा खरेदीचा तोडगा काढलाय। राज्यात कांद्याचा प्रश्न पेटला। कृषी मंत्र्यांची दिल्लीत धाव, तर फडणवीसांची जपानहून शिष्टाई। नाफेडमुळे तोडगा निघणार। देशात कांदा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 50%पेक्षाही जास्त असल्यानं निर्यात शुल्काचा सर्वाधिक फटका आपल्या राज्यालाच बसणार आहे। त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी तातडीनं दिल्लीत धाव घेत वाणिज्य मंत्री पियुष गोयलांची भेट घेतली आणि राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली। यावेळी केंद्र सरकार नाफेड मार्फत तब्बल 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2410 रुपये दर देणार असल्याचं गोयलांनी स्पष्ट केलंय। नाफेड और 2 लाख टन नासिक, जिसके पिंपलगांव, लासनगांव, अहमदनगर, इस पूरे क्षेत्र में 2 लाख टन और प्याज की खरीद शुरू कर देगी। ये प्याज खरीदने
का दाम आज का जो निर्धारित हुआ है वो 2410 रुपये प्रति क्विंटल, 2410 रुपये प्रति क्विंटल निर्धारित किया गया है। कांदा प्रश्न बिकट बनत असल्याचं दिसताच जपानला गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिष्टाई करत नाफेडचा तोडगा काढला, तर तिकडे मुंबईत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवारांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। कांदा प्रश्नावर देखील आपण मागे देखील सरकारने 350 रुपयाचं अनुदान जाहीर केलं, त्याचं वाटप झालं आणि आता या मोठ्या संकटामध्ये देखील 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय 2410 रुपयामध्ये केंद्र सरकारने घेतला। कांदा प्रकल्पासाठी 117 कोटी रुपये किमतीची मान्यता ही दिली गेलेली आहे आणि हा प्रकल्प तातडीनं राबवण्यात येत आहे। सांगायचं तात्पर्य की ह्या वेगवेगळ्या प्रकारे हे नाशवंत जे कांदा पीक आहे ते वेळेमध्ये नेहमीच तिथं आपण मदत करतोय। खरं तर राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला धावून गेलेलं आहे। टोमॅटो नंतर कांदा प्रश्नी सर्वच पक्ष मैदानात उतरल्यामुळे आता कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचे श्रेय नेमकं कुणाचं यावरून भविष्यात वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। केंद्र सरकारनं 2410 रुपये प्रति क्विंटल दरानं कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय। मात्र शरद पवार कृषी मंत्री असताना पण कांद्याला इतका भाव नव्हता असं विधान मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। त्यावरती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पलटवार केलाय। त्याचप्रमाणे कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावं अशी मागणीही केली आहे। दरम्यान केंद्र सरकारनं सध्या दिलेला दर हा अपुरा असून 4000 रुपये दर देण्याची मागणी माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केली। शरद पवारांनी केलेल्या याच मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पलटवार केलाय। पवारसाहेब मोठे नेते आहेत, तेही 10 वर्ष कृषी मंत्री होते। त्या काळामध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण तेव्हा कांद्याला अशा प्रकारचा निर्णय त्या संकट काळात घेतला गेला नाही। म्हणून मी मगाशी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देण्याचं एवढंच कारण की जेव्हा महाराष्ट्रामध्ये संकट आलं शेतकऱ्यांवर, ते उभे राहिले आणि त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे यामध्ये राजकारण करू नये। विधान परिषदेमधील 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडीनं शिफारस केलेल्या नावांची यादी तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी सत्ता बदलानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्याच सांगण्यावरून परत पाठवल्याची कबुली राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली। विधान परिषदेमधील 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं शिफारस केलेल्या नावांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी सत्ता बदलानंतर परत पाठवल्याची स्पष्ट कबुली राज्य सरकारनं सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली। तसंच कोल्हापूरचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदींना सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर सहभाग याचिका सादर करण्यासाठी वेळ दिलाय। आता यावर पुढील सुनावणी येत्या 20 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे। राज्यपाल पदाला, घटनात्मक पदाला काळीमा फासलेला हा माणूस आहे। त्याच्यामुळे शिंदे, फडणवीस आणि दिल्ली आणि राज्यपाल यांची मिलीभगत होती, हे वारंवार सिद्ध होत आहे। संविधानिक व्यवस्थेचा कसा खून करू शकतात भाजप विचाराची लोक, हे त्याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण अगर देता आलं तर भगतसिंग कोश्यारी त्याच्यातले एकमेव आपल्याला कळेल। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत। शिर्डीसोबतच रामदास आठवलेंना त्यांच्या आरपीआयसाठी अजून एक लोकसभेची जागा हवी आहे, कारण 2 जागा जिंकल्या तर आरपीआयला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे। राज्यात आणि राष्ट्रीय राजकारणात आपली छाप उमटवण्यासाठी रामदास आठवलेंना त्यांचा पक्ष राष्ट्रीय पक्ष करायचा आहे। रिपब्लिकन पक्षाला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला जर 2 जागा मिळाल्या आणि ते आम्ही निवडून आणल्या तर रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळणार आहे। त्यासाठी मी जे.पी. नड्डा यांच्याशी बोललेलो आहे। त्यासाठी मी अमित शहा यांना भेटणार आहे। जे.पी. नड्डा जे ते त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला 2 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। जर मला त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर शिर्डीचा जो विकास आहे तो करण्यामध्ये
मला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्यामुळं मला शिर्डीमध्ये लढण्याची इच्छा आहे. जर मला जर संधी ते दिली तर नक्की मी त्या ठिकाणी लढेन आणि मी त्या ठिकाणी निवडून येईन. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवारांनी फुटीर गटाविरोधात जाहीर सभांचा धडाका लावलाय. येत्या 25 सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात ही सभा होणार आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली आहे. पण शरद पवारांच्या या जाहीर सभेपूर्वी नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांनी पहिली सभा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या येवला विधानसभा मतदारसंघात घेतली होती. तर नुकतेच दुसरी सभा त्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात घेत फुटीर गटावरती तोफ डागली होती. आता तिसरी सभा हसन मुश्रीफांच्या जिल्ह्यात होऊ घातली आहे आणि या सभांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार बंडखोर गटातील केवळ ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असल्याचा सूर अजित पवार गटानं आळवलाय. ओबीसीचे नेते धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये जाऊन सभा घेणे आणि याच्या पुढली सभा कोल्हापूरला आहे म्हणून मी ऐकतो आणि ते देखील नेते हसन मुश्रीफ साहेब हे ओबीसी आहेत म्हणून मलाही असं वाटतं की ह्या ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातं. महाराष्ट्रात पवार साहेबांच्या सभा होताना त्याच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा उद्योग काही लोक करत आहेत. बीड प्रॉपरची सभा आमचे बीडचे संदीप क्षीरसागर जे तिथं जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी बोलवलेली सभा आहे जे ओबीसीच आहे. त्या ठिकाणी जी भाषणं झाली त्या ठिकाणी भाषण करणाऱ्यांना जितेंद्र आव्हाड यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिले. मनसे आणि भाजपमधला संघर्ष हा दिवसेंदिवस पेटत चाललाय. तोडफोड करणारा महाराष्ट्र सैनिक कसा असा थेट सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित केलाय. तर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा बळी गेला, त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे महाराष्ट्र द्रोही नाहीत का असा प्रश्न मनसेनं विचारलाय. मनसेनं महाराष्ट्रात पुन्हा एकदा खळखट्याक सुरू केलाय. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे आणि रखडलेल्या कामावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्र लिहून अनेक प्रश्न विचारले आहेत. दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला की विध्वंस होतो. याची कोणीतरी आणि कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून हे पत्र लिहित आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगानं सुरू आहे. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे. जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा. कुठला सैनिक आपल्या देशाचं आणि आपल्याच राज्याच्या मालमत्तेची तोडफोड करून नुकसान करतो? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक? असा प्रश्न विचारत रवींद्र चव्हाण यांनी तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको असा सल्ला मनसेला दिलाय. मला खात्री आहे की सर्वजणांना हा रस्ता जर पूर्णच करायचा आहे अशी जर प्रत्येकाची मानसिकता असेल तर माझी भूमिका तुम्हाला लक्षात आली असेल. ही यंत्रसामुग्री चालवणारी जी मंडळी आहेत किंवा जे ऑपरेटर्स आहेत ते घाबरून निघून गेले तर काम बंद होऊ शकतं, ही मानसिकता आहे. त्यामुळे मी काही आंदोलन करण्यासाठी कोणाला विरोध करत आहे किंवा काही नाही, माझा असा काही दृष्टिकोनही नाही. लोकशाही मार्गाने जे जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काही अडचणीचं नाही. रवींद्र चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना मनसेनंही रोखठोक सवाल उपस्थित केले. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. तसंच महामार्ग रखडल्यानं अनेकांचा रोजगार हिरावला. याला जबाबदार असणारे कोण आहेत असा जिव्हारी लागणारा संतप्त सवाल मनसेनं विचारलाय. निष्पाप लोकांचे बळी गेले, त्यांचं खून करणारं सरकार हे महाराष्ट्रद्रोही का महाराष्ट्रप्रेमी? त्या रस्त्यांमुळे अनेक लोकांचे रोजगार गेले, कारण लोक मग कोल्हापूर मार्गे येतात तिथे. त्यामुळे त्या हायवे लगत असणाऱ्या अनेक तरुणांचे रोजगार गेले. त्या तरुणांचे रोजगार घालवणारं सरकार महाराष्ट्रप्रेमी का महाराष्ट्रद्रोही? आणि मग जेव्हा तो रस्ता 17 वर्ष झाली पूर्ण होत नाही आणि सरकार जर झोपेचं सोंग घेत असेल आणि बहिरेपणाचं नाटक करत असेल
तर अशा लोकांना जागं करायला त्यांच्या कानाखालीच आवाज मारावा लागतो आणि तो कानाखाली आवाज मारण्याचं काम आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पनवेलमध्ये घेतलेल्या मेळाव्यात मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती. तसंच पळसपे ते इंदापूर दरम्यान पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. महामार्गाच्या माध्यमातून काही जणांच्या तुंबड्या भरल्या गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला होता. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केल्यानं राज्य सरकारनंही आक्रमक भूमिका घेतली आहे. परिणामी राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मनसे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झालेली जवळी आता संपुष्टात आल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट देण्यात आलेली आहे. जपानमधील कोयासन विद्यापीठानं ही घोषणा केली. महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा कोयासन विद्यापीठाचे डीन सोयदा सॅन यांनी केली आहे. आगामी भारत भेटीमध्ये त्यांना ही उपाधी प्रदान करण्यात येणार आहे. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.